आत्ता दडपण आलं मला आयुष्याचं. हे खरं तर हसत खेळत केल्यासारखं झालं, सहज चेष्टेत केलं आणि असं काहीतरी झालं असं वाटायला लागलं. आणि आता ते बघितल्यानंतर असं वाटलं की अरे हे पण म्हणजे आनंद याचा वाटतो की याला कारण आम्ही सगळे ठरलो आहे. खरं तर हे मराठी चित्रपटाचाच हा यशाचा एक वारोय जो खूप पूर्वीपासून सुटला होता. आणि ते मी एक कुठेतरी डिस्कवरीमध्ये एक बुलडोजर बघितला होता जो रस्ता कापत जातो आणि तिथे थांबतो आणि परत पुढची भिंत तोडतो. कदाचित इथपर्यंत भिंत तोडत आणली होती आणि आम्ही एक सैराटनं आणखी एक पुढच्या भिंतीला धडक देऊन तोडली. त्यामुळे हे सगळं मराठी चित्रपटाचंच यश आहे की जे काही घडतं आहे ते. माझ्यासाठी तर हा खरंच तो शब्दच इतका गमतीशीर झाला आहे. हा सैराट अनुभव आहे. आणि अक्षरशः जाळ आणि धूर संगच असं मी पहिल्यापासून म्हणत होतो, तर खरं तो शब्द जणू काय शाप म्हणून माझ्या मागे लागलाय. जाळ आणि धूर जाळ आणि धूर संकटच होते. आणि ते म्हणतं ना की उन्हात चालतोय, पावसात भिजतोय, थंडीनं काकडतोय आणि परत वाळतोय, अशी काहीतरी गंमत माझी म्हणजे आयुष्याची पहिल्यापासून राहिली आणि आत्ता पण तेच सुरू आहे. आणि इतकं हायपर मी कधी आयुष्य जगलं नव्हतो. इतका ग्राफ माझ्या आयुष्याचा, म्हणजे एका टोकाला इथं आणि दुसऱ्या टोकाला लगेच खाली. पण खूप भारी वाटते, इतकी सगळी छान माणसं आहेत. आणि मी विशेषतः निखिल सरांना, अजय अतुल, नितीन केनी यांना खूप धन्यवाद देईल. खास करून निखिल सर आणि अजय अतुल यांना, कारण की ह्या सगळ्या ग्राफमध्ये हे माझ्याच्यानं पेलवणारी गोष्ट नव्हती. एवढं यश आणि हे मला नवीन आहे. पण मी कदाचित तुमच्या सोबतीने हे सगळं पेलू शकलो आणि मी नीट आहे. कारण की आणि अजून मी त्या काट्याला पण पायातल्या धन्यवाद देईल की जो काटा माझ्या पायात सतत टोचत राहतो आणि त्यानं हे त्या दुःखानं मला हे आनंदात बेहोश होऊ देत नाही. त्यामुळे मला जे नेहमी काटे रुजतात त्याचे आभार मानेन. आणि मला मजा येते खूप, कारण की जे काही घडतं आहे ते माझ्यासाठी आणि त्या इतिहासाचा भाग मी होतोय, माझ्या निमित्ताने हे घडतं आहे आणि एक छोटासा भाग मीही त्याच्यातला आहे. थँक्यू खरं तर तुम्हा सगळ्यांचे आणि मराठी चित्रपटसृष्टीचे, मराठीतल्या, महाराष्ट्रातल्या आणि मराठी जे कुठं जगात प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांचे. कारण की एवढं डोक्यावर म्हणजे म्हणतो ना, आम्ही अजय सरांनी म्हणलो होतो की अरे हे ठीक, आम्ही असंच गमतीत केलं होतं, इतकं सिरियसली घेतलं तुम्ही कसं काय असं झालं. कारण की सैराट चित्रपट केला, खूप मन लावून केला, खूप म्हणजे मला माहीत होतं की आवडणार. मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की फेस्टिवलला नाही गेली तरी मला काय हरकत नाही, बर्लिनला गेली तर खूप आनंद झाला. आणि मला वाटत होतं की प्रेक्षकांना आवडेल, पण इतकी आवडेल हे कधी कल्पना केली नव्हती. मला फोन येत आहेत मला बऱ्याच मित्रांचे, पार विदर्भ, मराठवाड्यापासून, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून, की आमच्या आईवडिलांनी, म्हाताऱ्या ज्यांची 70-70 वय, त्यांनी पहिल्यांदा चित्रपट बघायची इच्छा व्यक्त केली आणि दोनदा चित्रपटाला जायची त्यांनी इच्छा पूर्ण केलेली आहे. आणि थिएटरवरच्या मारामाऱ्या, थिएटरवरच्या रांगा, आणि आमच्या पंढरपुरात तर एक थिएटर बरोबर रिनोव्हेशनला काढलं होतं, तर सगळी प्रेक्षक येऊन त्यांना भांडत होते की तुम्ही का आत्ता रिनोव्हेशनला काढलं. आणि तो थिएटरवाला माझ्या मित्राजवळ म्हणला की यार मला तर वाईट वाटते की ही काय बुद्धी सुचली आणि यावेळेस सैराट रिलीज झाला आणि मी थिएटर आम्ही करायला घेतलं. त्यामुळे हे असं इतकं छान काहीतरी जे घडलं आहे त्याचा खूपच आनंद होतो. आणि मला म्हणजे अजून थिएटरमध्ये आहे, कधी कधी वाटते की लवकर बघून मोकळं करा सैराटमधून मला तुम्ही आणि सुटून जाऊ द्या. कारण की जोवर सैराट पडद्यावर आहे तेव्हा मला काहीतरी धडकीच भरते की अजून काय होणार आहे. मध्ये कोणीतरी एका तिकीट खिडकीवरती मारलं, मी त्याला म्हटलं पायरेटेड बघ, पण मारामाऱ्या करू नका बाबा तुम्ही, आणि त्याला काय अर्थ नाही. त्यामुळे सैराटमुळे एवढं काय घडतंय तर खरंच भीती वाटते. हे कधी उतरून जाईल ना त्या दिवशी ते म्हणजे मी त्या दिवशी पार्टी करेन मी खरंच. आणि शपथ सर जेन्युनली सांगतोय की मला खूप निवांत वाटेल, कारण की झोपी दोघीच काहीतरी असं निराळच चाललेलं असतं. नमस्कार, मी पुष्कर शिरोत्री आणि आपण मला पाहतात राजश्री मराठीवर.